स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 4 मार्चला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली। मात्र यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाहीये। न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत। या प्रकरणी आता 4 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत। दोन्ही बाजूच्या वकिलांनी पुढील सुनावणीसाठी 4 मार्च ही तारीख सुचवली होती, त्यावर न्यायालयाने अनुकूलता दर्शवली। महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे। प्रभाग रचना, लोकसंख्येत 10% वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे। यावर एकत्रित सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार होती, मात्र बुधवारी याचिकांचा समावेश नव्हता। त्यानंतर 28 जानेवारी रोजी सुनावणी नाही, पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी म्हणजे आज होती। पण आजही सुनावणी झाली नाही, त्यामुळे या याचिकेवर आता 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली व त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली होती। मात्र महायुतीचं सरकार आल्यानं पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली। ही प्रभाग रचना आता नव्यानं करावी लागेल। 2017च्या रचनेनुसार प्रभाग रचना कायम राहिली तरी पुणे महापालिकेत 2017 नंतर उरळी देवाची व फुरसंगी वगळून 32 गावांचा समावेश झालाय। त्यामुळे किमान पुणे महापालिकेत तरी नव्यानं प्रभाग रचना करावी लागणार आहे। प्रभाग रचना करणं, त्यावर हरकती, सूचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभाग रचना यासाठी किमान 10 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारी अखेरपर्यंत लागल्यास एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घेणं शक्य होणार नाही। त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर-ऑक्टोबर मध्येच घ्याव्या लागतील अशी स्थिती आहे। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व पक्ष इच्छुकांनी कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, बालाजी, शिही, उज्जैन या ठिकाणी देवदर्शन सहली आयोजित केल्या होत्या। हळदी कुंकूच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी कार्यक्रम आयोजित करून लाखो रुपयांचं पान वाटलं। आता महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या, त्यामुळे इच्छुकांच्या खर्चावर आणि निवडणुकीच्या आशेवर पाणी पडलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.